हाय गाईज, कशा आहात तुम्ही? तर आज मी झोपलेलेच होते आणि आज शाळेला सुट्टी होती, तर सगळं काम मला करायचं होतं. बघू शकत आहे घरात किती पसारा झालेला आहे. तर पहिले सुरुवात कपड्यापासून केली. सगळे कपडे ते टबमध्ये भरून ठेवले. मग फ्रीजवरती खूप पसारा झाला होता, ते पसारा काढला आणि एकीकडे बाटल्या धुवून ठेवून दिला आणि सगळं फ्रीजवरचा पसारा आवरला. आणि ना हे फ्रीजमध्ये माझ्याकडून थोडंसं पाणी सांडलं होतं, तर ते साफ केलं फ्रीज. आणि मग पलंगची बारी आली, तर पलंग तर हमेशा साफच राहतो, पण आहे ना सकाळी सकाळी नाही राहत आमचा पलंग साफ. तर मी पण झोपलेलेच होते सकाळपासून, तर मग कसं काय साफ राहीन आमचा पलंग. तर मग आहे ना मी सगळं ते आवरून घेतलं, सगळं झटकून घेतलं मी पलंग. ते धूळ बसलेली होती थोडी, तर मग ती पण चांगली झटकून घेतली. आणि मग धूळ झटकल्याच्यानंतर बेडशीट घेतलं आणि हे माझं फेवरेट बेडशीट आहे, हेच मी टाकलं. आणि हे बेडशीट चांगलं नीट मी टाकून घेतलं, कारण बेडशीट चांगलं टाकलं तरच ते चांगलं दिसतं. आणि मग मी त्यात टाकली उशी आणि एकीकडे गोधडी टाकली आणि त्यावरती अजून एक रग टाकले आणि खुर्ची पण थोडी साफ केली आणि झाडून घेतलं आणि किचन ओटा पुसला. आणि फ्रीजमध्ये ना माझी नेल पॉलिश ते ठेवलं, लिपस्टिक ते. तर तुम्ही म्हणाल लिपस्टिक नेल पॉलिश ते फ्रीजमध्ये ठेवते का? तर हो, असं फ्रीजमध्ये ठेवलं तर खूप भारी दिसतं. तर मग म्हणून मी ठेवते. आणि मेहंदी कोणती, तर मला तहान लागली होती, तर मी पाणी पण पिऊन घेतलं. आणि मग ना मला भूक लागली होती, जेवण केलं आणि माझी वही संपली होती, वही आणली. आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.